पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ नाकारण्यात येतोय। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा निधी जमा न झाल्याने ते संभ्रमात आहेत। त्यामुळे आधीच संवेदनशील बनलेल्या कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं। सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, काय नेमकं चाललेलं आहे? 2-3 योजनांमध्ये अनेकदा असंही असतं की तुम्ही अमुक एका योजनेचा लाभ घेत असाल तर दुसऱ्या योजनेला तुम्हाला लाभ मिळत नाही असा नियम आणला जातो। जसं लाडकी बहिणीच्या बाबतीत आपण पाहिलं की नंतर सगळे नियम लक्षात आले, तसं इथे नेमकं काय चाललंय? प्रसन्न सर, आता आज आपण जर पाहिलं तर गेल्या 2 हप्ते जे आहेत या निधीचे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये। ही एक बाजू आहे, तर दुसरी बाजू अशी आहे की आत्ताच कर्जमुक्ती जाहीर झालेली आहे। दोन्ही घटना एकाच काळात घडलेल्या आहेत, त्यामुळे नेमकं सध्या होणार काय यावरती अनिश्चितता आहे। मात्र आता जे 2 हप्ते मिळाले नाही त्यामुळे शेतकरी कुठेतरी संभ्रमात आहे। जवळपास जे कर्जमुक्तीचा जो लाभ आहे तो 56 लाख शेतकऱ्यांना मराठवाड्यातला मिळणार आहे। जर एकच योजना लागू करायची झाल्यास मग जे 56 लाख शेतकरी या कर्जमुक्तीच्या लाभामध्ये पात्र ठरले त्यांना मग मुकावं लागतं की काय या निधी संदर्भात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण की संभ्रमाचा जो परिस्थिती आहे ती सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे। शेतकऱ्यांना हे कळत नाहीये की त्यांना खरं हे जे वर्षभरातले जे 6,000 रुपयाचे जे 2 हप्ते आहे 2,000 ते मिळणार आहेत की नाही, की मग कर्जमुक्तीचा लाभ मिळणार किंवा कर्जमुक्ती आणि या शेतकरीचे दोन्ही जे हप्ते आहेत ते एक सोबत मिळेल, हा संभ्रम अजूनही कायम आहे। मात्र कुठेतरी शेतकऱ्यांनी जो हा जो आधार मिळायचा तो गेल्या 2 हप्त्यापासून मिळत नाहीये। सरकारकडे तसा निधीचा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे, मात्र प्रस्ताव पाठवल्यानंतर देखील सरकारकडून अजून या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अजून कुठल्याही पद्धतीचा दुजोरा देण्यात आलेला आहे, या संदर्भात भाष्य करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे मोठा संभ्रम या निमित्ताने उभं राहिलेला आहे राज्यभरामध्ये की शेतकऱ्यांना हे वर्षभरासाठी हे हप्ते मिळणार आहेत का? युवा पिढी जो भारताचं संचालन करणार आहे, आम्ही विवेकानंद कोणीतरी नेहमी म्हणायचे युवा शब्दाचा अर्थ काय आहे? युवा शब्द उलटा करा तर वायू शब्द बनतो। आणि वायू कसा असतो? वायू हा जर तुफानाच्या रूपात आला तर तो घर उजाडून टाकतो, त्या ठिकाणी गावाच्या गाव तो उजाडून टाकतो, मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन करतो, लोकांना नुकसान करतो। पण तोच वायू हा जर ऑक्सिजनच्या स्वरूपात आला तर समाजाला आणि प्रत्येक व्यक्तीला जीवन देण्याचं काम करतो। आपल्याला ठरवायचं आहे की आपला युवा म्हणजे हा जो वायुरूपी आमचा युवा आहे हा डिस्ट्रक्शन करणार आहे की समाजाचं ऑक्सिजन बनून या समाजाला जिवंत ठेवण्याचं काम करणार आहे। आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला युवा, तो तरुण, तो आमचा बालक या महाराष्ट्रात, या मुंबईमध्ये आणि या भारतामध्ये आपल्याला तयार करायचा आहे। आणि त्याच्याकडे जाण्याचा रस्ता जर काही असेल तर तो ड्रग फ्री मुंबई हा रस्ता आहे, ड्रग फ्री महाराष्ट्र हा रस्ता आहे। आणि त्याकरता ड्रग फ्री कॅम्पस, ड्रग फ्री स्कूल हा त्याचा रस्ता आहे। मी स्वतः सर्व मुख्याध्यापकांना, प्रिन्सिपल्सला पत्र लिहितोय, पूर्णपणे आम्ही मदत करणार आहोत। आपण सगळे आमचे डोळे आहात, आपण आमचे कान आहात। आपल्याला लक्षात आलं कोणी व्यसनाधीनतेकडे जातोय तर त्याला तर व्यसनातनं आपण बाहेर काढू, पण व्यसनाधीनतेकडे नेण्याकरता जे लोक याचा व्यवहार करतायत त्यांची माहिती पुरवा, त्यांना देखील जेरबंद करू। जे माहिती पुरवतील त्यांच्यापैकी कोणाचंही नाव येऊ देणार नाही। पुढच्या काळात तर माहिती देणाऱ्याला पुरस्कार देखील मिळेल, पण त्याचं नाव कधीच बाहेर येणार नाही। अशाच पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा वापरून आता आपल्याला या सगळ्या ड्रगचा वापर करणाऱ्या, ड्रग विकणाऱ्यांवर त्या ठिकाणी धावा बोलायचा आहे। आणि म्हणून शाळेतले आपले प्रिन्सिपल पासनं, शिक्षकांपासनं तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना सजग राहायचं आहे आणि सर्वांना या ठिकाणी डोळे आणि कान बनून तुमच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत आली पाहिजे। दुर्दैवाने जर एखादा आपला मित्र हा ड्रग्सच्या अधीन गेला असेल तर त्यालाही आपण रिहॅब मध्ये नेऊ शकतो, त्यातनं त्याला बाहेर काढू शकतो। एक सर्वे असा आहे की वयाच्या 21व्या 22व्या वर्षापर्यंत
जर ड्रग पासून आपण दूर राहिलो तर आयुष्यात कधी आपण ड्रग घेत नाही. त्यामुळे हाच काळ आहे की ज्या काळामध्ये काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या दुश्मनांकरताही तुमचा हाच काळ आहे की ज्या काळामध्ये ते तुमचा सत्यानाश करू शकतात, ते तुम्हाला व्यसनाधीन बनवू शकतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता खरी गरज आहे आपल्याला त्या ठिकाणी ताकदीनं उभी राहायची. ताकदीनं उभं राहून त्या ठिकाणी कोणीही कितीही आमिष दाखवलं तरी त्याला नाही म्हणायची. आपल्या नमस्कार शेतकरी ग्रुपमध्ये मित्रांनो, कोणी जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सांगत आनंदाची बातमी असेल आलेली आहे. की खूप मजा शेतकरी येते, मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच एकदा माहिती करून आहे की बघा, राज्य त्याला सरकारने सांगितलं पाहिजे शेतकऱ्याची मजा नाही, कर्जमाफी ही करण्याचा सजा हा आहे. मोठा तू निर्णय स्वतःला घेतलेला बर्बाद आहे. आणि करतोय, 2 लाख आम्हाला रुपयापर्यंत बर्बाद सर्व करू कर्ज नको, हे राज्य आमच्या सरकार आता मित्रांना माफ बर्बाद करणार करू आहे. नको, आणि आता हे सांगण्याची याच्यासाठीची आज गरज पहिली आहे. यादी ही उद्या जाहीर आणि म्हणून होणार मला आहे. विश्वास शेतकरी आहे, मित्रांनो, उद्या या अजितदादा तरुणाईवर मला पवार यांची विश्वास जयंती आहे, असल्याकारणाने तुमच्यावर मला राज्य विश्वास मुख्यमंत्री आहे. देवेंद्र फडणवीस हा मोठा उद्याचा निर्णय घेणार भारत आहे. तुम्ही घडवणार उद्या आहात कर्जमाफीची आणि आज पहिली यादी शपथ ही घेतली येणार आहे. आहे. नेमकी या छत्रपती व्हिडिओच्या शिवरायांच्या माध्यमातून समोर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महामानव देवेंद्र फडणवीस नेमके काय भारतरत्न म्हणणार आहेत, डॉक्टर बाबासाहेब तुम्ही आपल्या आंबेडकरांच्या राज्याचे समोर मुख्यमंत्री नेमके काय तुम्ही म्हणणार आहेत, सर्वांनी त्याविषयीचा शपथ घेतली संपूर्ण आहे. व्हिडिओ हे आपल्या शपथ चॅनलवर म्हणजे उपलब्ध आहे. औपचारिकता तो नाही व्हिडिओ बघू आहे. शकता आणि शपथ ही म्हणजे माहिती एक जास्तीत असं जास्त बंधन आहे शेतकऱ्यांपर्यंत की जे नक्की बंधन पोहोचवा, तुम्ही कारण की उद्या स्वतःसोबत बांधलेलं आहे, कर्जमाफीची जे पहिली यादी बंधन येणार तुम्ही आहे. स्वतःला तर शेतकरी सांगितलं मित्रांनो, हा आहे. व्हिडिओ अरे कसा वाटला तरी माणूस कमेंट करून सांगा. इतरांसमोर आणि याविषयी खोटं बोलू अशाच आणखी शकतो नवनवीन पण माहितीसाठी स्वतःशी आपल्या खोटं बोलू KK शकत मराठी नाही, या स्वतःच्या चॅनलला मनाशी लाईक, खोटं शेअर आणि बोलू शकत सबस्क्राईब करायला नाही. विसरू नका. आणि धन्यवाद म्हणून मित्रांनो. जय हिंद, आज जय जी महाराष्ट्र. शपथ घेतली आहे ती शपथ घेतली तर ती निभवायची देखील तुम्हालाच सगळ्यांना आहे. ही शपथ निभवण्याचं काम हे तुम्हाला करायचं आहे. सांगा, तुम्ही शपथ निभावणार आहात का? सांगा, निभावणार आहात का? सांगा, निभावणार आहात का? मुंबईला ड्रग फ्री करण्याकरता मदत करणार आहात का? ड्रग फ्री मुंबई करणार आहात का? ड्रगच्या विरुद्ध लढाई लढणार आहात का? ड्रगच्या विरुद्ध लढाई लढणार आहात का? मग बोला, भारत माता की, भारत माता की. मी म्हणेल, ड्रग फ्री मुंबई कौन करेगा? तुम्ही म्हणाल हम करेंगे, हम करेंगे. ड्रग फ्री मुंबई कौन करेगा? ड्रग फ्री मुंबई कौन करेगा? ड्रग फ्री मुंबई कौन करेगा? धन्यवाद. तुमचा प्रतिसाद हा अतिशय सुखावणारा आहे, म्हणून तुम्हाला भावी जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले बहुमोल विचार कायम सर्वांना प्रेरित करतात. आपण दिलेल्या स्फूर्तीदायक ऊर्जेकरता मनस्वी धन्यवाद. सर, एक रिक्वेस्ट आहे सर्वांच्या तर्फे, एक सेल्फी व्हिडिओ तुमच्या बरोबर जर मिळाला तर मुलांना प्रचंड जास्त आनंद होईल. इट विल इंडीड बी अ ग्रेट ऑनर फॉर ऑल ऑफ अस. आणि मुलांनी हा व्हिडिओसाठी काय म्हणायचंय? ड्रग फ्री मुंबई, मुंबई. जोरात, ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री मुंबई. सर्वांनी एकदा हात वर करून आपण जोर. इतर सर्वांना मी बसण्यासाठी सांगते. ओके, ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री मुंबई. थँक्यू सर, थँक्यू. आमच्या विनंतीला आपण मान दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. मुलांनी बसून घ्या, पटकन बसून घ्या. धन्यवाद. आणि आता कार्यक्रमाचा औपचारिक आभार प्रदर्शित करतील मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी मॅडम आंचल गोयलजी. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मुख्य अतिथी आणि उपस्थित या ठिकाणी उपस्थित सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर्स ज्यांनी आणि ऑनलाईन पण जॉईन झालेले सर्व विद्यार्थी व शिक्षकगण. ड्रग फ्री मुंबई घडवण्याच्या ह्या महत्त्वपूर्ण संकल्प सोहळ्यात आभार मानण्याची जबाबदारी मला मिळाली आहे, ही माझा समान समजते. सर्वप्रथम आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस सर यांचे मी मनापासून आभार मानते.
ज्यांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढून या कार्यक्रमामध्ये सर आपण जे म्हणाला की स्युडो वॉर अगेन्स्ट जे आपल्या देशामध्ये सुरू आहे ड्रग्सच्या मार्फत, तर नक्कीच आज या ठिकाणी उपस्थित 10,000 विद्यार्थीही नाही पण ऑनलाईन उपस्थित जवळपास 8,000 संस्थांमध्ये जवळपास 1,00,000 सैनिक आपण या सुडो वॉरचे अगेन्स्ट तयार केलेले आहे आपल्या